विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी चे विद्यार्थी, आपण प्रकरण 2 पाहतोय, रियल नंबर, वास्तव संख्या। आतापर्यंत आपण सर्व प्रॅक्टिस सेट आपले सोडवून झालेत। आता आपण प्रॉब्लेम सेट 2 सोडवतोय। हे प्रकरण 2 चा सराव संच सोडवतोय। पहिला प्रश्न तुम्हाला नेहमीप्रमाणे माहिती आहे की प्रॉब्लेम सेट मध्ये पहिला प्रश्न काय असतो रे, पर्याय दिलेले असतात आणि त्याच्यापासून अचूक पर्याय निवडणे। चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर द क्वेश्चन गिवन बिलो। खाली प्रश्न दिले त्याच्यामधलं काय करायचं आहे, परफेक्ट आपल्याला काय करायचं आहे, अल्टरनेटिव्ह शोधून काढायचे, म्हणजे योग्य पर्याय लिहायचे। बघा पहिला प्रश्न काय, which one of the following is an irrational number। खाली दिलेल्या संख्येपैकी अपरिमेय संख्या कुठली आहे। आता अपरिमेय संख्या तुम्हाला माहिती आहे, शिकवलेलं आहे ऑलरेडी, की सर्वात महत्त्वाची गोष्ट की इथे वर्गमूळाचं चिन्हच नाही, म्हणजे ही अपरिमेय संख्या येणारच नाही। त्याच्यानंतर याचं वर्गमूळ निघू शकतं। 16चं वर्गमूळ 4 आणि 25चं वर्गमूळ काय येईल 5, म्हणजे याचं उत्तर तुम्ही काढलं तर काय येणार आहे 4/5। बरं, त्याच्यानंतर याचं उत्तर काढलं तर काय येणार आहे रे 14, कारण 14चा वर्ग काय 196। हे तर उत्तर आहेच, याचं उत्तर काढता येतं, याचं उत्तर काढता येतं। फक्त बी हा पर्याय असा आहे की तो काय येणार आहे तुमचा इरॅशनल नंबर, अपरिमेय संख्या। बघा 16/25चं वर्गमूळ 4/5, 3/9 ऑलरेडी आहे वर्गमूळ चिन्हाच्या बाहेर, 196चं वर्गमूळ किती 14, म्हणजे इथे वर्गमुळात 5 ही काय येईल तुमची अपरिमेय संख्या, इरॅशनल नंबर। म्हणजे पहिल्याचं उत्तर आलं बी। दुसरं सेम आहे, which one of the following is an irrational number। अतिशय सोपा आहे, बघा लक्षात घ्या। इथे काय दिलेलं आहे तुम्हाला 0.17, 1.513 वरती आडवी रेष दिले। आडवी रेषचा अर्थ काय होतो रे, की अखंड आवर्ती असा अर्थ होतो। काय तो त्याचा अर्थ, अखंड आवर्तीमध्ये। इथे सुद्धा 46 हा गट पुन्हा पुन्हा येणार आहे, आणि जिथं टिंब टिंब आहे ती काय असेल तुमची इरॅशनल नंबर, म्हणजे डी हा पर्याय काय येईल, उत्तर येईल काय 0.10, 100, 1000 आणि टिंब टिंब टिंब, म्हणजे जिथं टिंब टिंब असेल म्हणजे ती संख्या काय होणार आहे, अनंतापर्यंत वाढत जाणार आहे, ती काय असणार आपली अपरिमेय संख्या। म्हणजे पहिल्याचं उत्तर बी आलं, दुसऱ्याचं डी। आता पुढे काय सांगितलंय बघा, एव्हरी पॉइंट ऑन अ नंबर लाईन रिप्रेझेंट व्हिच ऑफ द फॉलोइंग नंबर। म्हणजे तुमची जी संख्या रेषा आहे, तुमची काय संख्या रेषा आहे, या संख्या रेषेवर प्रत्येक बिंदू काय दर्शवतो। आता संख्या रेषेवर तुम्हाला माहित आहे नुसते नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या नसतात। इरॅशनल नंबर अपरिमेय संख्या, रॅशनल नंबर परिमेय संख्या, आणि रियल नंबर म्हणजे वास्तव संख्या। तर संख्या रेषेवरती तुम्ही नॅचरल नंबर दाखवू शकता, अपरिमेय संख्या दाखवू शकता, परिमेय संख्या दाखवू शकता, आणि सर्वच दाखवू शकता, म्हणजे वास्तव संख्या। म्हणजे याचं उत्तर सुद्धा काय येईल डी, कारण फक्त नॅचरल नंबरने नैसर्गिक संख्या नाही होणार, नुसती अपरिमेय नाही, नुसती परिमेय नाही, तर रियल नंबर म्हणजे सर्वच संख्या असतात, म्हणजे नैसर्गिक संख्या असतात, होल नंबर असतात, इंटिजर्स असतात, सर्वच असतात। म्हणून याचं उत्तर काय येईल डी, रियल नंबर्स। काय येईल, रियल नंबर, कारण संख्या रेषेवरती सर्वच संख्या तुम्ही दाखवू शकता। आता इथे नीट लक्ष द्या, मी पहिला प्रश्न घेतलाय, दुसरा घेतलाय, त्याच्यानंतर चौथा घेतलाय का, तर इथे तिसरा प्रश्न मला तुम्हाला सोडवून दाखवायचा आहे, म्हणून तो मी नंतर घेणार आहे। त्याच्यानंतर पाचवा पण घेतला नाही मी, पाचवा नंतर घेणार आहे। सहावा बघा, व्हॉट इज स्क्वेअर रूट एन इफ एन इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर नंबर। म्हणजे वर्गमुळात एन ही काय सांगितलंय, पूर्ण वर्ग संख्या नाही, पूर्ण वर्ग संख्या नाही। पूर्ण वर्ग म्हणजे इथे बघा, इथे पूर्ण वर्ग आहे, इथे बाहेरच आहे, म्हणजे हे पूर्ण वर्ग, इथे पूर्ण वर्ग आहे, फक्त ही काय झाली होती इरॅशनल नंबर, वर्गमुळात 5 ही पूर्ण वर्ग संख्या नव्हती। म्हणजे काय होणार आहे, जी इरॅशनल नंबर असेल ती काय येणार, नॉट अ परफेक्ट स्क्वेअर नंबर, म्हणजे पूर्ण वर्ग संख्या नसेल, अपरिमेय संख्या। म्हणजे याचं उत्तर काय येईल सी, काय येणार आहे इरॅशनल नंबर, इरॅशनल नंबर। कशाचं उत्तर आलं, 6व्याचं। काय दिलं तुम्हाला, एन ही पूर्ण वर्ग संख्या नसेल
तर कोणती संख्या असेल, तर कोणती संख्या असेल, इरॅशनल नंबर. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सर्ड, करणी नाही. बघा 7चं वर्गमूळ काढता येत नाही म्हणजे ही करणी आहे. 17चं घनमूळ तुम्हाला मिळत नाही म्हणजे ही करणी आहे. 193चं वर्गमूळ काढता येत नाही म्हणजे ही करणी आहे. मात्र 64चं घनमूळ तुम्हाला काढता येतं. काय रे 64चं घनमूळ? 4. 4 चौक 16, 16 चौक 64. म्हणजे याचं उत्तर काय येईल? सी. त्यांनी काय विचारलंय? करणी नाही. याचं वर्गमूळ काढता येत नाही म्हणजे ही करणी आहे. 17चं घनमूळ काढता येत नाही म्हणजे ही करणी आहे. 193चं वर्गमूळ काढता येत नाही म्हणजे ही करणी आहे. मात्र 64चं घनमूळ काढता येतं. किती येतं उत्तर? 4. म्हणजे ही करणी नाही. नॉट अ सर्ड विचारलंय म्हणजे ही काय? करणी नाही. अशा प्रकारे आपण 1, 2, 4, 6 आणि 7 पहिल्यामधले घेतलेले आहेत. आता आपण पुढचे लगेच प्रश्न घेणार आहोत. प्रश्न पहिल्यामधला 8वं एक्झाम्पल बघा. 7 झाले आपले. 8वं एक्झाम्पल, व्हॉट इज द ऑर्डर ऑफ द सर्ड. आता इथे तुम्हाला काय विचारलंय? ऑर्डर म्हणजे कोटी विचारले. काय विचारले? कोटी. पण इथं देताना कसं दिलंय बघा. इथे 3 वर्गमुळात आणि त्याच्या खाली परत वर्गमुळात 5 दिले. तर अशा वेळेला असं एक्झाम्पल येतं तेव्हा लक्षात ठेवा याची कोटी 3 आहे पण या वर्गमुळात 5 ची कोटी दिली नसली म्हणजे किती असते तुम्हाला माहिती आहे? 2. वर्गमुळात 5 याची कोटी दिली नाही, दिली नसली म्हणजे किती असते? 2. तर 3 आणि हे 2 याचा गुणाकार करायचा. काय करायचा? याचा गुणाकार. म्हणजे 3 गुणिले 2 म्हणजे किती येणार याची कोटी? 3 दुने 6. म्हणजे याचा पर्याय कुठला येईल रे? सी पर्याय येईल. पुन्हा एकदा बघा याची कोटी दिलेली नसते. शिकवलं तुम्हाला ऑलरेडी. कोटी दिले हे चिन्हच वर्गमुळाचं आहे म्हणजे याची कोटी म्हणजे ऑर्डर किती असते? 2. आणि 3 आणि 2 यांचा काय करायचा? गुणाकार. 3 दुने किती येईल? 6. पुढे बघा काय विचारलंय. 9वे एक्झाम्पल, विच वन ऑफ इज द कॉन्जुगेट पेअर ऑफ 2 स्क्वेअर रूट 5 प्लस स्क्वेअर रूट 3. तर याचं काय विचारलंय? कॉन्जुगेट स्क्वेअर काय असेल? कॉन्जुगेट पेअर असं विचारलंय त्याने. काय आहे ते? अनुबद्ध जोडी कोणती ते विचारलंय. बघा इकडे लक्ष द्या. इथे काय दिलंय ते नीट लक्षात घ्या. अधिक असेल तर पहिली गोष्ट वजा येणार. अधिक असेल तर काय येणार? वजा येणार. दुसरी गोष्ट की या वर्गमुळाच्या चिन्हाच्या खाली वर्गमुळात 5 आहेत, वर्गमुळात 3 आहेत. ज्या वेळेला तुम्ही अधिकचे वजा करणार आहे तेव्हा एक कर्णिस्थ संख्या बदलली तरी चालते. 3 ची 5 आणि 5 ची 3 ची केली तरी चालेल. म्हणजे पहिली अट काय? अधिकचं काय झालं पाहिजे? वजा. एकच अट आहे. आता इथे बघा अधिकचा अधिक आहे म्हणजे हे नाही चालणार. अधिकचं वजा झालंय पण पहिली संख्या पण वजा झाली हे नाही चालणार. इथे अधिकचा अधिक ठेवलंय हे नाही चालणार. आता इथे अधिकचं वजा झालंय आणि कर्णिस्थ संख्या बदलली तरी चालते. म्हणजे 3 5 च्या जागेवर आले, 5 ची 3 च्या जागेवर आले. म्हणजे इथे उत्तर काय आलं तुमचं? सी. काय येणार आहे? 2 वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 5. कळलंय तुम्हाला काय ते? कॉन्जुगेट पेअर अनुबद्ध जोडी म्हणजे अधिकचं काय झालं पाहिजे? वजा. एकच मधलं चिन्ह बदलायचं फक्त. आता इथे मधलं चिन्ह नाही बदललेलं, अधिकचं अधिकच आहे. इथे बदललंय पण पहिलं पण बदललंय. इथे अधिकचं अधिकच आहे, इथे बदललंय आणि कर्णिस्थ संख्या 5 ची 5 जागेवर असेल किंवा 3 ची 3 जागेवर किंवा आदला बदल केली तरी चालते. आता पुढे द व्हॅल्यू ऑफ याची व्हॅल्यू काढायची आहे. मग पहिल्यांदा हे आपण सोडवूया आणि मग त्याची किंमत काढूया. बघा इकडे काय दिलं. 12 वजा 13 गुणिले 7 गुणिले 4. बरं कसं सोडवायचं आहे? 12 वजा पहिल्यांदा याचा काय करायचं आहे? गुणाकार. काय दिलंय? याचा काय करणार आहात तुम्ही? गुणाकार करणार. 12 अधिक 7 दिले की गुणिले 7 दिले? अधिक 7 आहे. काय आहे? अधिक 7. म्हणजे 12 वजा 13 अधिक 7. 13 आणि 7 किती रे? 20 गुणिले 4. 12 वजा 20 चौक 80. आता इथे मोठ्या संख्येचे चिन्ह 80 तून 12 गेले. 80 वजा 12 किती येईल? 68. आणि तुम्हाला शिकवलं ऑलरेडी की ज्या वेळेला हे संख्या बाहेर येते ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ -60 ची किती येणार आहे? 68. वजाचे काय होतात? अधिक होतात. म्हणजे इथे 68 आहे का? आहे बघा इथे.
बी हा पर्याय येईल सोडवल्यानंतर. सोडवून दिलंय तुम्हाला बरं. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघा. मध्ये 2 शिल्लक राहिले होते, तिसरं आणि 5वं, ते सोडवायचं होतं म्हणून मी पाठी ठेवलंय. काय सांगितलंय? डेसिमल एक्सप्रेशन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. आता याच्यापैकी कुठली संख्या नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग आहे, अखंड आवर्ती आहे, ते आपल्याला शोधायला लागेल. मग एक एक सोडवूया म्हणून मी शेवटी ठेवलं होतं ते. 2/5 म्हणजेच काय रे? 2/5 शून्याचा भाग लागेल बरोबर. परत काय येईल? पॉइंट आणि 5/20 म्हणजे इथे भाग जातोय, म्हणजे पहिलं उत्तर येणार नाही. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग म्हणजे काय रे? तो गट किंवा ती संख्या काय येते? पुन्हा पुन्हा येते, इथे भाग पूर्ण जातोय. पुढे दुसरं बघूया आपण. 3/16 म्हणजे इथे काय ना? 3/16 पहिला भाग कशाचा लागेल? शून्याचा. पॉइंट 0. 16 दुनी 32 म्हणजे 16 एके 16ची बरं. 10 तून 6 गेले 4, 3 तून 2 गेले 1, वरून घेतला 0. आता 16 8 16 गुणिले 8, 8 7 48, 8 1 8 4 12, 128. 10 तून 8 गेले 2, 4 तून 3 गेले 1, 0 बरोबर. आता कशाचा भाग लागेल? 7चा. 16 7 12 होतो, 7 7 42, 7 1 7 4 11, 112. किती शिल्लक राहिले? 8. 0 0 आणि 16 85. हे कितीचा भाग लागला होता आपला? 8 7 आणि 5. भाग पूर्ण केलाय म्हणजे ही सुद्धा काय येणार आहे? नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग येणार नाही. आता तिसरी संख्या, इथे भाग घालवायला लागणार तुम्हाला. 3/11 3/11 0 0 काय लिहिते? 3.0. 11 1 11, 11 दुनी 22. किती शिल्लक राहिले? 8 बरोबर ना. 11 7 77. किती शिल्लक राहिले? 3. परत 0. बघा 3 आले. परत कशाचा भाग लागणार? 2चा. म्हणजे आता हीच संख्या काय येणार आहे? पुन्हा पुन्हा येणार आहे. म्हणजे आपण कसं लिहितो? अखंडावरती. ती संख्या 3 आले ना, परत तोच भाग जाणार आहे. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे? तुमचा सी उत्तर येणार आहे. 3/11. पुढचं सोडवलं तरी चालेल. 137/25 करून बघायचं असेल तुम्हाला तर, कारण तिथे भाग जाणार. उत्तर मिळाले म्हटलं पुढचं सुद्धा भाग जाणार आपला. 137/25 25 5 1,600. किती राहतील? 2 1 0. 25 चौक 100. किती राहतील? 20 0. 25 8 200. म्हणजे इथे सुद्धा भाग जातो. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? सी उत्तर आलंय. लक्षात आलं का? नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग म्हणजे तो गट किंवा ती संख्या काय येते? पुन्हा पुन्हा येते बरोबर, अखंड आवर्तीमध्ये. आता 5वं, द नंबर ऑफ 0.4 इन P/Q फॉर्म मध्ये लिहायचं. म्हणजे हे एक्झाम्पल ऑलरेडी सोडवले आपण बरोबर. लेट x = 0.4 ची आवर्ती म्हणून काय करणार? 10x बरोबर 10x बरोबर काय येणार? हे 4 इकडे येणार 4.4 ची आवर्ती. आता काय करतो आपण? 10x वजा x करतो. 10x वजा x 4.4 च्या वरती वजा 0.4 च्या वरती म्हणजे काय येईल? 9x. आता इथे वजाबाकी केल्यावर काय येईल? 4. म्हणजे x बरोबर 4/9. आहे का उत्तर? आहे. a बरोबर 4/9. तर अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न पूर्ण झालाय. तुम्ही काय करायचं? व्यवस्थित सोडवायचा, एकदा बघून आणि दोनदा न बघता, आणि मला रिप्लाय द्यायचा. आता आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.